हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सुंदरपैकी म्हैसूरची रेसिपी तुमच्याबरोबर दाखवणार आहे की आपण दुकानात जो म्हैसूर खरेदी करतो तो म्हैसूर ॲक्च्युली त्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीने बनला जातो, किती डिटेल्स गोष्टी मी ह्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. थोडा मोठा आहे व्हिडिओ, पण नक्की बघा. खूप सुंदर प्रत्येक स्टेप मी दाखवलेली आहे. त्यामुळे करूया आपल्या म्हैसूर पाकला सुरुवात. इथे सुरुवातीला त्या काकीनी पहिलं साखर मेजर करून घेतलं, म्हणजे जे काही त्यांचं म्हैसूर पाकचं वजन आहे त्या पद्धतीने ते सगळे करतात. मी सगळ्या स्टेप तुम्हाला सांगते. ती साखर आपण त्यांनी पाक करण्यासाठी एका कढईमध्ये काढून घेतली. ती कढई त्यांनी भट्टीवर ठेवली. तिथपर्यंत त्यांनी एक बेसन आणि थोडा मैदा असं मेजरिंग करून घेतलं. दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. पहिलं सुरुवातीला त्यांनी त्यांचं बेसन काढून घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी मैदा काढून घेतला आणि हे सगळं त्यांनी एका परातीमध्ये काढून घेतलं. अशी सगळी पूर्वतयारी आधी आपली म्हैसूरची चालू आहे. म्हैसूर बेसन आणि हे झालं. आता त्यांनी तो मगाशी साखर घेतली होती त्याच्यामध्ये पाणी टाकून तो पाक करायला सुरुवात केली. त्यामुळे भट्टीवरती त्यांनी पाक करायला सुरुवात केली. आता ते करताना एकीकडे त्यांनी तेलही गरम करायला घेतलेलं आहे, जे एकदम ताजं तेल, अजिबात न वापरलेलं, कशात कसलंही न वापर ताजं तेल घेतलेलं आहे. एकीकडे आता ते म्हैसूर ज्याच्यामध्ये ठेवणार आहे, ते सेट करणार आहे, त्यासाठीची सगळी ही पूर्वतयारी आहे. खाली एक ट्रे घेतला आहे, त्याच्यावरती एक रिंग ठेवले आणि त्याच्यावरती दुसरा ट्रे ठेवला. आता दुसरा ट्रे ठेवला आहे, तो ट्रे जरा वेगळ्या पद्धतीचा असतो की त्याच्या कॉर्नरला थोडंसं होल असतात. आता पहिलं ते त्यांनी बेसन आणि मैदा जे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं गरम तेल टाकले त्यांनी आणि ते मिक्स करून घेतात. जसं आपण जेव्हा पुरी वगैरे अशा वेगळ्या पद्धतीची किंवा शंकरपाईसाठी वगैरे कसं आधी आपण थोडंसं पिठामध्ये तेल टाकून आपण ते मिक्स करून घेतो, त्याच पद्धतीने त्यांनी बेसन आणि मैद्यामध्ये थोडं गरम तेल टाकून घेतलं आणि ते छानपैकी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. एकीकडे पाक तयार आहे आणि तेलही त्यांचं ते गरम गॅसवरतीच ठेवलेलं आहे. त्यासाठी तेल गरम करून साईडला ठेवलेलं नाही, ते तेल उकळतच चालू आहे. तेल गरम आहे. सगळी ही प्रोसेस चालू आहे. आता पाक त्यांचा बघा चांगला उकळलेला आहे. आता पाक उकळल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी थोडं तेल टाकून घेतलं, गरम तेल, जे त्याने एक साईडला गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या भट्टीवरती. ते गरम तेल त्याच्या साखरेच्या पाकामध्ये टाकलं. त्याच्यानंतर ते त्यांनी मैदा आणि बेसन जे भिजवून ठेवलेलं होतं तेलामध्ये, ते सुद्धा त्यांनी पाकामध्ये टाकलं आणि ते कंटिन्युअसली ते ढवळायला लागले. जिथपर्यंत आता पूर्ण म्हैसूर बनत नाही तोपर्यंत ते कंटिन्युअसली ढवळतच राहायला लागतं. त्यासाठी अजिबात मध्ये थांबून चालत नाही. यापुढची जी सगळी प्रोसेस आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे बघा. मी अजिबात व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित डिटेलमध्ये शेवटपर्यंत दाखवलं आहे, कारण का कसं त्या त्या बेसनमध्ये चेंजेस होत जातात त्या पाकामध्ये टाकल्यानंतर, कशा पद्धतीने तो म्हैसूर तयार होतो ते पूर्णपणे प्रोसेस दाखवलेली आहे. त्यामुळे ती तुम्ही व्यवस्थित बघा की कशा पद्धतीने पूर्ण त्याचा टेक्स्चर चेंज होत जातोय. जिथपर्यंत आपला म्हैसूर बनत नाही तिथपर्यंत एक माणूस असतो तो कंटिन्युअसली तो सगळा पाक आणि बेसन हे मिक्स करत हलवतच राहतो, कारण का ते कुठेही लागता कामा नये, करपता कामा नये. त्यामुळे सगळीकडनं व्यवस्थित ते मिक्स करत राहायला लागतं आणि जसं ते मिक्स करत असतं त्यामुळे त्याचा टेक्स्चर जसा चेंज होत जातो त्याच्यामध्ये, तेव्हा ते थोड्या थोड्या वेळाने साईडला जे गरम तेल ठेवलेलं असतं त्यांनी तेल गरम करायला ठेवलेलं असतं ते त्याच्यामध्ये टाकतात. ते कशा पद्धतीने टाकतात ते सगळ्या गोष्टी मी इथे दाखवल्या. त्यामुळे प्लीज व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्यवस्थित बघा. कंटिन्युअसली न थांबता ते करायची असते. आपल्याला खाताना म्हैसूर इतका छान लागतो, पण ती करतानाची जी सगळी प्रोसेस असते ती किती हार्डवर्किंग असते, की ती कशा पद्धतीने न थांबता एवढं सगळं ते ढवळत आहे. ते खूप छान, म्हणजे बघायला छान वाटतं. तेव्हा कुठे आपल्याकडे म्हैसूर तो आपण खाताना खूप छानपैकी आपल्याला तो लागतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा कशा पद्धतीने ते सगळं ढवळत आहेत न थांबता अगदी. जसं आता तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे पाकामध्ये, त्याच्यानंतर त्यांनी आता तेल टाकायला हळूहळू सुरुवात करतील. हे बघा आता त्यांनी ढवळताना स्लो केलं आणि आता त्याच्यामध्ये दुसऱ्याने तेल ओतलं.
हे बघा तेल टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये कसे बबल्स तयार झालेत. आता परत त्याने ते सगळं मिक्स करायला घेतलं, पूर्ण ते तेल परत त्याच्यामध्ये एकजीव करायला सुरुवात केली. अशी त्यांची ती प्रोसेस कंटिन्युअसली चालू आहे. जिथपर्यंत त्याला तो म्हैसूरचा जो टेक्स्चर येत नाही तोपर्यंत हे कंटिन्युअसली त्यांचं ढवळणं आणि एका साईडने तेल टाकणं हे चालू आहे. मी तुम्हाला दाखवते, अजिबात मी स्किप केलेला नाही आहे व्हिडिओ, त्यामुळे व्यवस्थित बघा तो तुम्ही कशा पद्धतीने त्यांची ती मेहनत आहे. आता ते पहिलं तेल त्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे. आता परत थोड्या वेळाने ते परत तसंच ढवळून त्यांचं ते एक टेक्स्चर आलं की परत ते ढवळणं स्लो करतात आणि स्लो केल्यानंतर परत त्याच्यामध्ये ते तेल ओततात. हे बघा आता परत ते स्लो केलं त्यांनी. आता परत त्याच्यामध्ये ते तेल ओततील. हे बघा तेल ओतल्यानंतर परत आता त्याचा टेक्स्चर कसा चेंज झाला. परत त्याच्यावरती थोडे बबल्स आले. परत ते सगळं ते ढवळायला सुरुवात केल्याने असं कंटिन्युअसली जवळजवळ एक 25 ते 30 मिनटं हे त्यांचं हे असंच चालू आहे. पूर्ण एकजीव ते करतायत सगळं मिक्सचर. परत बघा सगळं कसं पहिलं तेल परत त्याच्यामध्ये मिक्स झालं. आता परत ते थोड्या वेळाने त्याच्यामध्ये तेल ओतायला सुरुवात केल्याने आणि तेल टाकल्यानंतर परत तो सगळं बेसन असं एकदम मस्तपैकी फुलतं आणि परत ते असे बबल्स तयार होतात. असे बबल्स त्यांना ते सगळे पूर्ण कंटिन्युअसली तयार करायचे आणि जेव्हा ते तयार होतं तेव्हा आपला म्हैसूर हा तयार होतो. अजून त्यांनी त्याच्यामध्ये थोड्या वेळाने जेव्हा फायनल अगदी आता थोडासाच म्हैसूर बनायची शेवटची प्रोसेस चालू होते त्यावेळेला ते त्याच्यामध्ये येलो कलरचा फूड कलर टाकतात. काही ठिकाणी व्हाईट म्हैसूर मिळतो त्याच्यामध्ये फूड कलर यूज केलेला असतो. अशीच ती प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर तो व्हाईट म्हैसूर तयार होतो. पण शक्यतो सगळीकडे येलो कलरचाच म्हैसूर असतो त्याच्यामध्ये तो फूड कलर हा थोडासा टाकायला लागतो. बघा तेल टाकून त्यांनी किती छानपैकी तो म्हैसूरचा सगळा जे पीठ होतं ते असं फुलवून घेतलेलं आहे की त्यासाठी ते तेल टाकायला लागतं की जेणेकरून त्याला असं एकदम खुसखुशीतपणा येण्यासाठी हे एवढं तेल टाकायला लागतं. आता त्यांनी त्याच्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे. हे जास्त क्वांटिटी मध्ये असल्यामुळे तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी अशा वाटतात की हे एवढं कसं टाकलं तेवढं कसं टाकलं, पण ॲक्च्युली त्याच्याने भरपूर म्हैसूर तयार होणार असतो म्हणून त्यांनी हे असं टाकलेलं आहे. तेल टाकून ढवळून त्यांनी किती छानपैकी तो म्हैसूरचं हे सगळा बॅटर फुलवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान. आता ही प्रोसेस आता म्हैसूर तयार होण्याच्या अगदी जवळ आलेली आहे त्यामुळे त्यांनी फूड कलर टाकला आहे. आता त्यांचा जो तेलाचं ते जे काही प्रमाण असतं ते प्रमाण त्यांचं पूर्ण करण्यासाठी आता कंटिन्युअसली ते त्याच्यामध्ये थोडं करून तेल टाकत होते. आधी कसं थोड्या वेळाने ते तेल टाकत होते सुरुवातीला. आता ते जवळ होत आलेलं आहे तो म्हैसूर त्याच्यामुळे ते आता सारखं लगेच त्यांचं जेवढं क्वांटिटी असते तेवढी ती टाकायला सुरुवात करतात. पूर्ण साईडने अजिबात लागायला नको म्हणून कंटिन्युअसली ते ढवळायला लागतं. तुम्ही सुद्धा आता बघताय की कधी कसं ते सारखं ढवळून काढतायत. आता बघू शकता की ती सारखं ते तेल टाकतायत. पूर्ण तेलामध्ये तो इतका हलका करून घ्यायचा असतो. आणि आता फायनली आपला म्हैसूर हा रेडीमध्ये झालेला आहे. आता तो पुढे कसा सेट करायचा तेही तुम्हाला दाखवते. हे बघा आता मगाशी त्यांनी जे तयार केलेला होता ट्रेचं सगळं हे बघा मगाशी त्यांनी ट्रेचा सगळा सेटअप लावलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं ओतलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी त्यांनी मगाशी जसं सांगितलं होतं आता ते पूर्णपणे सगळं सेटअप करतात की अजिबात कुठनं तर वेडावाकडा किंवा असं होता कामा नये. बरोबर एका लेवलला तो सगळं सेट होण्यासाठी ते त्यांनी बरोबर असं मेजरिंग करून तो व्यवस्थित ठेवलेला आहे. आणि आता तो जो मी तुम्हाला मगाशी वरचा ट्रे सांगितला होता तो ट्रे दाखवते की आता त्या ट्रेला सगळीकडनं असे साईडनी छोटे होल असतात की जेणेकरून त्याच्यामध्ये आता आपण जे काही तेल टाकलेलं आहे जसं म्हैसूर आपला थंड होत जातो तसं त्यातलं तेल हे सगळं हे बघा मी दाखवते असं सगळं पडत जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा बघत असाल तेव्हा तुम्हाला असं वाटायचं की ह्याच्यामध्ये किती तेल असतं, पण असं काही नाही. जवळजवळ
70% तेल हे असं ते बाहेर काढतात अशा पद्धतीने. हे बघा इथे बघू शकता तुम्ही की किती तेल कंटिन्युअसली ते बाहेर पडतं. जसजसा मैसूर थंड व्हायच्या प्रोसेसला असतो, सेट व्हायच्या प्रोसेसला असतो, त्यामुळे त्यातलं सगळं तेल हे ते असे नितळून काढतात. त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा मैसूरमध्ये तेल भरपूर असतं, असं काही नसतं. भरपूरसं निम्म तेल त्यातलं हे ते बाहेर आलेलं असतं. आता थोडा तो कडक झाला की मग त्याला ते पीसेस करण्यासाठी म्हणजे कटिंग करून घ्यायला लागतात. कारण एकदा तो जास्त थंड झाला, कडक झाला की त्याचे तुकडे पडत नाही, त्याचं कटिंग होत नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ ते वाट बघतात. जवळजवळ असं ते ओतल्यानंतर साधारण एक 15 मिनटं ते तसंच ठेवून देतात. जरा तेलाचं प्रमाण कमी झालं की हे असा तो तिरका ठेवतात, की जेणेकरून तो आता एकदा तिरका ठेवला की तो सरकणार नाही. त्याच्यामुळे ते असं तेल निथळण्यासाठी थोडासा तो तिरका ठेवतात. आता तिरका झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हात लावून बघितला, तो थोडा वरनं छानपैकी असं कडक होत चालला होता, पण तो अजून गरम होता. त्या गरम असतानाच ते कटिंग करून घेतात. म्हणजे कटिंग केल्यानंतर एकदा त्याचे तुकडे व्यवस्थित नंतरला गार झाल्यावर इझिली आपल्याला त्याचे तुकडे काढता येऊ शकतात. ते काढण्यासाठी म्हणून त्यांनी अशा पद्धतीने कटिंग करतात. पण तो कटिंग करताना आपण बघू शकता तुम्ही, थोडासा तिरकाच त्यांनी ठेवलेला आहे, कारण का कंटिन्युअसली त्यातलं तेल त्यांना ते बाहेर काढायचं असतं. त्यामुळे खाताना असं वाटायला नको की बाबा ह्याच्यामध्ये तेल आहे, असं काही नाही. जवळजवळ सगळं निम्म तेल त्याच्यातलं बाहेर पडलेलं असतं. कारण हे कटिंग करून झाल्यानंतर पूर्ण 1 दिवस 1 रात्र ते तसंच तो निथळत ठेवायला लागतो, की जेणेकरून त्यातला तेलाचा थेंबान थेंब जेवढा बाहेर पडेल तेवढा तो बाहेर पूर्णपणे काढतात. जरी करताना तेलाची प्रोसेस त्यातली जास्त असली तरी त्यातलं सगळं तेल ते बाहेर आलेलं असतं. आणि हे बघा, असं ते जरा एका ट्रेनीवरनं तो जरा सेट करून घेतात, की मस्तपैकी तो घट्ट असा व्यवस्थित बसला पाहिजे, अशाने तो जरा सेट करून घेतात, प्लेन करून घेतात. आणि असा तो पूर्ण 1 दिवस 1 रात्र असाच तो नितळत ठेवलेला असतो. आणि दुसऱ्या दिवशी फायनली तो मैसूर आता ते दुसऱ्या ट्रेमध्ये लावायला सुरुवात केल्याने आहे. आता मैसूर छानपैकी थंड झालेलं आहे, तेल त्यातलं पूर्णपणे गेलेलं आहे आणि छानपैकी त्याचे तुकडेसुद्धा बघा तुम्ही व्यवस्थित असे पडलेले आहेत, की जे त्याने आधीच गरम असतानाच कटिंग केलेले होते. ते असे सगळे व्यवस्थित त्याचे पीसेस सगळे बाहेर पडलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ते सगळा मैसूर हा व्यवस्थित ट्रेमध्ये लावतायत आणि फायनली दुकानात विक्रीसाठी हा मैसूर रेडी झालेला आहे. ट्रेमध्ये लावून छानपैकी तयार झालेला आहे, छानपैकी सजलेला आहे, की जो कालपासून एवढ्या छान प्रोसेसमध्ये होता, तो आता सगळ्यांच्या तोंडाला चव लावण्यासाठी तयार रेडी झालेला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा.